रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आहे। जात पडताळणी समितीने रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला। रश्मी बर्वे यांच्यासोबत डमी फॉर्म भरणारे त्यांचे पती आता यापुढे काँग्रेसचे उमेदवार असतील। बुधवारी वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरलेल्या रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना धक्का बसलाय। रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केलंय। त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। अर्जाच्या छाननीमध्ये जात वैधता प्रमाणपत्राला आक्षेप घेतला जाण्याची कल्पना रश्मी बर्वे यांना आधीपासूनच होती। उमेदवारी अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांच्या पतीचं नाव टाकण्यात आलेलं आहे। बर्वे यांच्या एबी फॉर्मवर डमी उमेदवार म्हणून दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव आहे। त्यामुळे आता श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। या प्रकरणी एक याचिका नागपूर खंडपीठातही दाखल करण्यात आलेली आहे। रश्मी बर्वे यांनी 2020 मध्ये वडिलांच्या शैक्षणिक दस्तावेजांच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं। हे प्रमाणपत्र काढताना वडिलांचे खोटे शैक्षणिक प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप आहे। बर्वे यांच्या विरोधात सुनील साळवे नावाच्या व्यक्तीची तक्रार आहे। सामाजिक न्याय विभागाकडून जात पडताळणी समितीला कारवाईचे आदेश देण्यात आले। जात पडताळणी समितीच्या नोटिशीला बर्वेंकडून उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं। जिल्हा जात पडताळणी समिती अधिकाऱ्यांचा 3 ते 4 दिवसांपासून बर्वेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होता। गुरुवारी सकाळी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांची रश्मी बर्वे यांच्या घराबाहेर नोटीस होती। 10 वाजेपर्यंत भूमिका मांडण्याची बर्वेंना नोटिशीमध्ये सूचना देण्यात आली। बर्वे समिती पुढे हजर झाल्या नाहीत आणि यामुळे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार किशोर गजबिये यांनी आता डमी उमेदवार म्हणून काँग्रेसच्या एबी फॉर्मची मागणी केली आहे। उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय सूडभावनेतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप आता काँग्रेस नेते करतायत। रामटेक लोकसभा मतदारसंघात रश्मी बर्वे यांचं पारडं जड आहे। त्यामुळेच विरोधात साम दाम दंडभेद सूत्राचा भाजपाकडून वापर होतोय। रश्मी बर्वे यांच्यावर अन्याय झालाय। 17 फेब्रुवारी 2020 ला रश्मी बर्वे यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालं होतं। जात पडताळणी समितीला हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाहीये। समितीचा निकाल अधिकार कक्षेच्या बाहेरचा आहे। समितीवर कारवाई व्हावी। जात प्रमाणपत्राबाबत समितीने 20 मार्च रोजी नोटीस दिली आणि 8 दिवसात प्रमाणपत्र रद्द केलं। दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅकअप फॉर्म भरलेला होता। त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे, पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली ही सुद्धा नाकारता येत नाही। भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातळीवर ते येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत। स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे। असफल प्रयत्न ते करतात। रामटेक लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असताना सुद्धा हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी सोडण्यात आला होता। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थक असलेल्या रश्मी बर्वे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या। रामटेकच्या ग्रामीण भागामध्ये त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती। आता बर्वे यांची उमेदवारी रद्द झाल्यानं काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय। या निर्णयाचे पडसाद आता निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, रामटेक।